दीड दिवसांची पायपीट करून माकप आणि अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा पालघर शहरात दाखल झालाय। थोड्याच वेळात मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। आमच्या प्रलंबित मागण्या प्रशासनाकडून पूर्ण कराव्यात अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केली आहे। अन्यथा आम्हाला रेल रोको करावा लागेल असा सूचक इशारा देखील ढवळे यांनी प्रशासनाला दिलेला आहे। पाणी, रोजगार, स्मार्ट मीटर हे जे जनतेचे जे प्रश्न आहेत याच्यावर स्पष्टपणे लेखी मुदतबद्ध असं वचन दिल्याशिवाय हा मोर्चा इथून उठणार नाही अशा तऱ्हेचा आमचा अत्यंत ठाम निर्णय आहे। आणि जर ह्याच्यावर जर काही तोडगा निघाला नाही तर आमच्यासमोर दोन पर्याय आहेत। हाच जो प्रचंड मोर्चा हा मुंबईकडे मंत्रालयावर वळवायचा एक तर गोष्ट, किंवा दुसरं म्हणजे इथे जवळच पालघरला रेल्वे स्टेशन आहे आणि हा नॅशनल हा रेल्वेचा मार्ग आहे, तो सुद्धा जर 50,000 लोकांनी रोखून धरला तर ते फार सरकारच्या दृष्टीने अगदी नाकी नऊ येतील।